हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज मी बनवणार आहे कोफ्ता करी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक दुधी भोपळा आणि त्याची ग्रेव्ही बनवायसाठी लागणार आहे. इथे हे साहित्य घेतलेले आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे बघा, मी खोबरं घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टमॅटो, दोन तीन काजू आणि बदाम, एक विलायची, एवढं इथे छोटासा कलमीचा तुकडा घेतलेला आहे, शेजपान आणि थोडीशी सूप. तर सर्वप्रथम आपण कोफ्ते बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला हा दुधी भोपळा लागलेला आहे. आपण सर्वप्रथम याची सालं काढून घेऊया. आपण इथे हा भोपळा किसून घेऊया. थोडीशी हळद घालूया, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, थोडासा सांबार आणि कोफ्ते बनवण्यासाठी इथे थोडंसं बेसन घालूया. हे छान घेऊ. हे छान मिक्स करून घेऊया. थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं बेसन घालूया आणखीन कोफ्ते बनवायला. छान मिक्स करून घेऊया. तर बघा, इथे आपला हा भोपळा किसून झालेला आहे. यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं, त्याच्यामुळे आपण याच्यामधलं पाणी काढून घेऊया. तर याचे आपण बघा, इथे हे कोफ्ते तयार करून ठेवलेले आहे मी. आता हे तळून घेऊया. त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. हे तेल छान गरम होऊ देऊया. बघा, इथे तेल गरम झालं आहे. त्यामध्ये आपण बनवलेले कोफ्ते टाकूया. आणि छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे तळून घेऊया. तर इथे आपले हे कोफ्ते तळून झालेले आहे. आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया. ग्रेव्हीसाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे. ग्रेव्ही चालू आहे का? त्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे. त्यामध्ये आधी आपण कलमीचा तुकडा टाकलेला आहे, एक शेजपान, लवंग घेतलेली ते टाकलेली आहे. ते छान परतून घेऊया. त्यामध्ये थोडंसं खोबरं घातलेलं आहे. खोबरं सुद्धा छान परतून घेऊया. यामध्ये घालूया कांदा, तो छान परतून घेऊया. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. मध्येच आपण 2 हिरवी मिरची टाकून घेऊया. टमॅटो, तो हे सुद्धा या मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊया. आपला हा मसाला तयार आहे. इथे आपण तेल टाकून घेऊया. इथे तेल गरम झालेलं आहे. इथे टाकूया थोडी मोहरी, थोडंसं जिरं, हिंग आणि इथे जो मसाला बनवला आहे ते टाकूया. इथे हा मसाला छान परतून झालेला आहे. त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. यामध्ये आपण आता पाणी घालूया. इथे ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. इथे ही आपली भाजी बनवून तयार झाली आहे. यामध्ये आपण थोडंसं सांबार टाकूया. एका बाउलमध्ये थोडासा गरम मसाला घालूया. एका बाउलमध्ये काढून घेऊया. या ग्रेव्हीमध्येच आपण हे कोफ्ते टाकूया. जर त्याला उकळी आली असती तर ते एकदम नरम झाले असते, म्हणून हे वरून टाकलेले आहे. हे बघा छान दिसत आहे. थोडंसं सांबार,
डिश आपली बनवून तयार झाली आहे. तुम्हाला जर ही माझी डिश आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.